तुम्हाला जर काम करून खूप थकवा आला असेल तर मी ही जी काही योगासनं दाखवते ती दररोज करा. पहिलं आसन आहे शशांक आसन. वज्रासनात बसायचे. दोन्ही पायात अंतर घ्या. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात समोरच्या दिशेने ताणत पुढे घेऊन जा. पाठीचा कणा खालच्या दिशेने वाकवा आणि डोकं जमिनीवर ठेवा. या आसनात तुमचं संपूर्ण शरीर रिलॅक्स होईल. विश्रांती. पूर्वोत्तानासन. दोन्ही पाय सरळ सोडायचेत. दोन्ही हात बरोबर तुमच्या नितंबांच्या बाजूला ठेवा. श्वास घ्या. श्वास सोडत सोडत कंबर वर उचला. या आसनात तुमचं संपूर्ण शरीर मोकळं होईल. पुन्हा एकदा बघा. भुजंगासन. पोटावर झोपायचे. दोन्ही हात तुमच्या छातीच्या बाजूला, कोपऱ्या आतमध्ये. श्वास घेत संपूर्ण कमरेचा भाग जो आहे तो मागच्या दिशेने वाकवायचा आहे. श्वास सोडून द्या. मान मागे सोडा. भरपूर वेळ काम केल्यानंतर मानेवर ताण आला असेल, मान जखडलेली असेल, स्ट्रेस आला असेल तर सगळा ताण निघून जाईल. विश्रांती. पुढचं आसन आहे चंद्र नमस्कार आसन. सरळ उभे राहा. दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्या. हातांचा नमस्कार घालायचा आहे. श्वास घ्या आणि संपूर्ण हात सगळ्या बाजूने ताणत वरती घेऊन जा. श्वास सोडून द्या. चंद्राप्रमाणेच शीतलता आपल्या संपूर्ण शरीराला देणारं हे योगासन आहे. या आसनामध्ये तुमची पाठ, मान, खांदे सगळे मोकळे होतील. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. पुन्हा एकदा करूया. पदहस्तासन. दोन्ही पाय जोडा. दीर्घ श्वास घ्या. संपूर्ण शरीर ताडासनात स्ट्रेच करा. श्वास सोडत सोडत समोरच्या दिशेने हात, पाठ, मान एकत्र ताणा. हळूवार खाली जा आणि फक्त पायाचे अंगठे पकडा. या आसनात तुम्हाला कमरेपासून ते मेंदूपर्यंत, तसंच कमरेपासून ते पायाच्या हिलपर्यंत सर्व बाजूने ताण मिळेल. मेंदूच्या हृदयाच्या दिशेने जास्तीत जास्त रक्तपुरवठा होतो, ज्यामुळे मेंदूच्या पेशी रिलॅक्स होतात
थकवा निघून जातो. गुडघ्याचे स्नायू जे आहेत मागचे, हामस्ट्रिंग मसल ज्याला आपण म्हणतो, त्यातला ताठरपणासुद्धा कमी होतो. पायातील वेदना कमी होतात. तुमचा आळस निघून जाईल या आसनाने. जमल्यास दोन्ही हात दोन्ही पायांच्या बाजूला ठेवून डोकं आत घ्या. विश्रांती. मार्जर आसनामध्ये आपण एक ट्विस्ट करणार आहोत. दोन्ही पायात अंतर घ्यायचं आहे. एक हात जो आहे तो श्वास घेत घेत हाताच्या मधून घ्यायचं आहे असं, आणि मानसुद्धा आतमध्ये घ्यायचे, ट्विस्ट करायचे. दुसरा हात समोरच्या दिशेने ताणायचा आहे. श्वसन सामान्य. या आसनात तुमचे लिव्हर, पॅनक्रियाज, आतडे, किडनी या सर्वच अवयवांच्या आजूबाजूला रक्ताभिसरण सुधारेल. त्याचबरोबर आळस नाहीसा होईल, ताकद येईल, ऊर्जा येईल. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचे. आसनात श्वसन सामान्य ठेवा. कंधरासन. पाठीवर झोपायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. हात सरळ, मान सरळ. कंबर वर उचलायचे. श्वास घेत कंबर उचला. कंबर उचलल्यावर श्वास सोडून द्या. या आसनामुळे कमरेतली सगळी जखडण निघून जाईल. कमरेला मोकळेपणा येईल. रिलॅक्स. तर ही सगळी योगासनं करा आणि तुमचा थकवा नाहीसा करा. धन्यवाद.